बारामती आणि राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं दिसतंय, कारण उद्या उमेदवार घोषित करू असं काँग्रेसनं म्हटलंय. तर बारामतीवरून पवार आणि ठाकरे सुनेत्रा पवारांच्याच बाजूने आहेत अशी माहिती आहे. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट. मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे, मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससह सर्वच पक्षांना केली आहे. पण सध्या तरी निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र नाही, कारण काँग्रेसनं बारामती आणि राहुरी दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्व स्त्रोत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या. ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे. उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल. शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही लढणार असा निर्णय काँग्रेसनं घेतलाय. तर बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवार उमेदवार देणार नाहीयेत. बारामतीमध्ये आतापर्यंत 8 अपक्षांनी अर्ज केलेत, ज्यामध्ये अभिजित बिचुकलेंनी सुद्धा उडी घेतली आहे. राहुरीच्या बाबतीत मात्र पवारांच्या राष्ट्रवादीतून पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरेंना उमेदवारीची शक्यता आहे आणि त्यासाठीच उद्या पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक असून निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय होईल. भाजपकडून राहुरीमध्ये दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिलेंचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर वंचितकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बारामतीमध्ये वंचितनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सोमवारची आहे. सुनेत्रा पवार सोमवारीच अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी उद्धव ठाकरेंनाही फोन केला आणि पाठिंबा देण्याची मागणी केली. आज तुम्ही बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करताय बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या निधनानंतर तिकडे जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षानं स्वतःचा उमेदवार दिला होता, नाना काटे. आपण सुद्धा ही सगळी माहिती महाराष्ट्रातली घेतली पाहिजे. भारतीय जनता पक्षानं वारंवार अशा निवडणुका लढलेल्या आहेत. भावना फक्त आम्हालाच असतात, शिवसेनेला, लक्षात घ्या. पण अश्विनी जगताप यांच्या विरुद्ध अजित पवार यांनी एक तगडा उमेदवार नाना काटे यांच्यासारखा दिला होता आणि त्याने तिथे चांगली लढत दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बिनविरोध निवडणुकीचं आवाहन केलंय, पण माध्यमांमधूनच आवाहन होत असून भाजपनं काँग्रेसला तसा प्रस्ताव दिलेला नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं. आमदारांच्या निधनानंतर गेल्या काही वर्षात कोणत्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आणि कुठे लढती झाल्या तेही पाहूयात. 2015ला राष्ट्रवादीचे आमदार RR पाटील यांच्या निधनानंतर बिनविरोध निवडणूक झाली. तासगाव कवठे महांकाळमधून भाजपनं उमेदवार दिला नाही. RR पाटलांच्या पत्नी सुमन पाटील या आमदार झाल्या. तर 2022 मध्ये अंधेरी पूर्व इथले ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं. भाजपनं ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे कोणत्याही मुख्य पक्षाचा अर्ज इथे नव्हता. रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके या त्या ठिकाणी आमदार झाल्या. 2021 नांदेडच्या देगलूरमध्ये काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. भाजपनं सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली, पण भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे आमदार झाले. 2021 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतरची ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. भाजपनं भगीरथ भालकेंच्या विरोधात उमेदवार दिला आणि भाजपचे समाधान अवताडे आमदार झाले. 2023 मध्ये चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांचं निधन झालं. राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उमेदवारी दिली, तर काटे पराभूत झाले आणि भाजपच्या अश्विनी जगताप या विजयी झाल्या. म्हणजे ही सुद्धा निवडणूक बिनविरोध झाली नाही.
तर 2023 मध्येच पुण्याच्या कसबा पेठमधून भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर निवडणूक झाली. काँग्रेसनं इथून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली आणि ते आमदारही झाले. मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही. भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं. मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही. त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी घडून आणायच्या असतात तेव्हा एक व्यापक स्वरूपाची चर्चा ही सर्वांची आवश्यक असते. मात्र ते चर्चेसाठी आवश्यक असणारं चारित्र्य हे भारतीय जनता पक्षाजवळ नसल्यामुळे ते आपल्या या सर्व निवडणुकांना त्यांच्या दबाव तंत्राच्याच अनुषंगानं पुढे घेऊन जात असल्याचं या ठिकाणी मत माझं या निमित्ताने व्यक्त करतो. मात्र या संदर्भामध्ये जे उमेदवार दोन्ही ठिकाणी राहणार आहे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा संपर्क हा काँग्रेस पक्षाशी झालेला नाही. तर काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी आणखी एक दिवस आहे. त्यामुळे बिनविरोधसाठी काही हालचाली होतात का हेही दिसेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.